तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये एक नवीन अपडेट समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल वेबसाईटवर करण्यात आला आहे। सगळीकडे चर्चा होत आहे की आता पैशाची वसुली होणार आहे काय, कारण नवीन ऑप्शन ॲड झाले आहे। पोर्टलवर 2 ऑप्शन ॲड करण्यात आले आहे। यात पहिलं ऑप्शन म्हणजे संजय गांधी योजनेचं। संजय गांधी योजनेअंतर्गत पैसे मिळतात या संदर्भात एक ऑप्शन आहे, आणि दुसरा ऑप्शन आहे ते म्हणजे या लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले आहे हे तुम्हाला आता चेक करता येणार आहे। तर यासंबंधी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचे आहे, आणि लॉग इन झाल्यानंतर इथे केलेले अर्ज यावर क्लिक करायचे आहे। आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज तुम्ही केले होते ते सर्व अर्ज आता ओपन होईल। आता इथे पहिले ऑप्शन ॲड झाले आहे ते म्हणजे संजय गांधी। तर या ऑप्शनवर बऱ्याच महिलांच्या समोर रेड ऑप्शन व नो दिसत आहे, आणि काही महिलांच्या समोर ग्रीन आणि यस असे दिसत आहे। तर आता ज्या महिलांच्या समोर रेड व नो आहे त्यांना या लाडकी बहीण योजनेचे पैसे समोरही मिळत राहणार आहे, आणि ज्या महिलांच्या समोर ग्रीन यस असं दिसत आहे म्हणजे त्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत आहे। तर अशा महिलांना आता यापुढे या लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही। अगोदरच अर्ज करताना अशा अटी घालण्यात आल्या होत्या की ज्या महिलांना संजय गांधी निराधार असो की आणखी दुसऱ्या कोणत्याही योजनेचे पैसे ज्या महिलांना मिळतात अशा महिलांना या योजनेचे पैसे मिळणार नाही। तरीही काही महिलांनी अर्ज केले आहे व अर्ज मंजूर होऊन पैसे सुद्धा मिळाले आहे, पण आता अशा महिलांना यापुढे पैसे मिळणार नाही, आणि जे पैसे मिळाले ते सुद्धा वसूल होऊ शकते। आणि काही महिलांनी डुप्लिकेट डॉक्युमेंट्स किंवा काही महिलांनी या योजनेच्या पात्रतेमध्ये बसत नव्हते अशा महिलांनी अर्ज केले आहे व ते अर्ज मंजूर होऊन त्यांनाही पैसे मिळाले आहे। तर अशा महिलांचीही सुद्धा अर्ज तपासणी होणार आहे व अशा महिलांचे सुद्धा पैसे मिळणे बंद होणार आहे। तर आता दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले आहे हे तुम्हाला आता चेक करता येणार आहे। हे चेक करण्यासाठी तुम्हाला इथे ॲक्शन बटन ॲड करण्यात आले आहे। या बटनवर पैशाचं चिन्ह आहे, इथे क्लिक करून तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले व हे पैसे कोणत्या बँकेत जमा झाले हे सुद्धा तुम्हाला आता इथे दिसणार आहे। व इथे तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर ते पैसे का मिळाले नाही यासंबंधित सुद्धा माहिती मिळणार आहे। तर इथे तुम्हाला तुमच्या पैशाबद्दल सविस्तर माहिती मिळणार आहे। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा, वर अशीच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।